नमस्कार, D24 तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात. आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये CETच्या ज्या परीक्षा होत्या त्या परीक्षामध्ये अनेक लोकांनी गफला केला. या संदर्भात आज धुळे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून युवकांच्या माध्यमातून या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल बागुल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. यावेळी मी रोहिल पद्माकर बागुल, वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष धुळे. आज मी जिल्हाधिकारी कार्यालय इथे नीट संदर्भात निवेदन देण्यात आले आहे जिल्हाधिकारी साहेबांना. तर त्या संदर्भात आमच्या मागण्या आहेत की नीट UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या अत्यंत गंभीर प्रकरणात नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारली आहे. तरी केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि नीट परीक्षा आहे त्याची फेरपरीक्षा तपासणी करण्यात यावी आणि जे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आर्थिक भरपाई करण्यात यावी. अशा याच्यात आपण निवेदन देण्यात आले. सरजी, आता तुम्ही कुठल्या पक्षाच्या माध्यमातून हे निवेदन देते? आम्ही वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन. तुमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही या तर तुमची पुढची भूमिका काय असणार? आमची पुढची भूमिका आम्ही वरिष्ठांशी बोलून आम्ही धरणे आंदोलन देऊ. मी जॉब पण करतो. कुठे? मी होम क्रिटिकलला ब्रदर म्हणून. ओके, व्हेरी गुड. छान. मी होतो आरोग्याला होतो. अच्छा, माझे वडील पण इथेच झेडपीला आहेत, आरोग्य साहेब.